राजगुरुनगर येथे नुकताच हुतात्मा राजगुरू विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ पार पडलाय। त्यामध्ये अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या। दरम्यान या समारंभामध्ये श्री रमेश जाधव या 55 वर्षीय असलेल्या विद्यार्थ्याने आपली वकिलीची पदवी ग्रहण केली आहे। नुकताच हुतात्मा राजगुरू विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ पार पडलाय। त्यामध्ये अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या। यावेळी पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। यावेळी पदवी प्रदान समारंभामध्ये रमेश जाधव या 55 वर्ष वय असलेल्या विद्यार्थ्याने वकिलाची पदवी घेतली आहे। सध्या जुन्नर कोर्टामध्ये क्लर्कची नोकरी करणाऱ्या श्री रमेश जाधव यांनी रिटायरमेंट नंतर कोर्टामध्ये वकील म्हणून काम करण्याचा भविष्यामध्ये मानस असल्याचं यावेळी सांगितलं आहे। पण करणार आहात? मी आफ्टर रिटायरमेंट नंतर मी प्रॅक्टिस चालू करणार आहे, कारण आम्हाला अलाउड नाही ॲट द टाइम ऑफ सर्व्हिस वी कांट अलाउड द प्रॅक्टिस। मी पुढे जाऊन प्रॅक्टिस करणार आहे रिटायरमेंट नंतर आणि आमच्या मित्रांना सुद्धा मार्गदर्शन करणार। माझा जो सर्व्हिसचा अनुभव आहे तो सर्वांना मी शेअर करणार। प्रॅक्टिकल नॉलेज मला जेवढं आहे ते मी आमच्या मित्रांमध्ये देण्यास मला काहीच म्हणजे मला आनंद होईल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि हुतात्मा राजगुरू विधी महाविद्यालय आयोजित या कार्यक्रमामध्ये एस.जी. कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डीन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्याचबरोबर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, प्राचार्य शिवाजीराव मोहिते, बबनराव डांगले, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक किरण शिंदे हे देखील उपस्थित होते। निलेश आंधळे, सी 24 तास, राजगुरुनगर।